मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 21,741 वरती. 21,741 वरती निफ्टीने आजच्या दिवशी या ठिकाणी फायनल क्लोज दिलेला आहे. आणि आजच्या दिवशी पण आपल्याला सुरुवातीला इंडेक्समध्ये साईडवेज ट्रेडिंग सेशन बघायला मिळालं. म्हणजे आपण सकाळी जेव्हा यूट्यूब लाईव्हवरती होतो त्या ठिकाणी पण म्हटलं होतं की मार्केट एका रेंजमध्ये फसलेलं आहे. वरती एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता आणि खाली एक सपोर्ट होता. तर त्या लेवलच्या दरम्यान मार्केट थोडं साईडवेज होऊ शकतं असं आपण ॲनालिसिस केलेलं होतं. आणि त्याप्रमाणे मार्केट साईडवेज पण झालेलं होतं. आणि जेव्हा प्राईज एका रेजिस्टन्सला ब्रेक करत असते तिथं कशाप्रकारे फास्ट मूव्ह येत असतो ते पण आजच्या दिवशी आपण बघितलं. म्हणजे मी एक चार्ट पण आपल्या ग्रुपवरती शेअर केलेला होता. तुम्हाला त्या गोष्टी दाखवून दिलेल्या होत्या की जेव्हा एक रेजिस्टन्स ब्रेक होत असतो तिथे आपल्याला मोमेंटम बघायला मिळत असतो आणि मग त्या मोमेंटमला आपण कॅच करायचं असतं. नंतर मार्केटने 21,800च्या लेवलला पण ब्रेक केलेलं होतं, पण तिथं मार्केट सस्टेन झालं नाही. 3 वाजता मार्केटमध्ये पुन्हा एक रिव्हर्सल झाला, मार्केट पुन्हा खाली आलं आणि आजच्या कॅन्डलला पुन्हा या ठिकाणी एक शॅडो बनली. वरती एक शॅडो बनलेली बघा. आणि जे मागचं सेशन झालेलं होतं त्याच्यामध्ये पण एक इंडिसिसिव्ह कॅन्डल बनली होती. म्हणजे मार्केट आपल्याला ह्या लेवलला पॉज घेताना दिसतंय. निफ्टी ह्या लेवलवरती काय घेते? पॉज घेते. तर हा पॉज इंडेक्स का घेत असतो हे बघा. मार्केटमध्ये शार्प अप मूव्ह येतोय. 1 2 3 4 5 दिवस झाले मार्केट कंटिन्यू वरती जायचं आणि 2 दिवस झाले मार्केट इथं पॉज घेत आहे, थांबतंय मार्केट. इथे पण बघा मार्केटने 2 दिवस चांगला मूव्ह दिला, मार्केट थांबलेलं होतं. इथे पण बघा खाली पण तुम्हाला बघायला मिळेल प्राईजचा बिहेव जो असतो असाच होत असतो. त्यामुळे मार्केट वीक झालेलं आहे असं आपण म्हणू शकत नाही. बघा मार्केटने इथे पण चांगला अप मूव्ह दिला, इथे पॉज घेतलेला होता, पुन्हा ट्रेंडला कंटिन्यू केलं, थोडं करेक्शन झालं, चांगला अप मूव्ह मिळाला, इथे पॉज घेताना दिसतंय मार्केट. आता एवढं स्ट्रक्चर बनल्यानंतर आपण म्हणणार नाही की मार्केट निगेटिव्ह झालेलं आहे. जेव्हा रिव्हर्सल बघायला मिळेल आपल्याला मार्केटमध्ये तेव्हाच आपण म्हणू की मार्केट वीक झालेलं आहे. मार्केटसाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे 21,600. जेव्हा मार्केट त्या सपोर्टच्या खाली जाणार तेव्हाच आपण म्हणू शकतो की मार्केट वीक होतं आहे. ठीक आहे, थोडंसं मार्केट वीक होतं आहे असं आपण म्हणू शकतो. आता ही लेवल सपोर्टचं काम करेल 21,600. आता मार्केटने 2 दिवस पॉज घेतलेला आहे. इथे ब्रेकआउट तर दिला पण तो सस्टेन झाला नाही. ही लेवल बघा तुम्ही, ही जी कॅन्डल बनलेली हिचा हाय पण ब्रेक झाला पण मार्केट सस्टेन नाही झालं. 21,800 वरती मार्केट सस्टेन नाही झालं. जर मार्केट येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुन्हा 21,800 वरती सस्टेन झालं तर पुन्हा एक अपमूव्ह देऊ शकतं. इंट्राडेमध्ये आहेच सपोर्ट, पण एक मोठा सपोर्ट जो असेल ना मार्केटसाठी 21,600 असेल की त्याच्या खाली मार्केट जर गेलं तर पुन्हा मार्केटमध्ये सेलिंग वाढणार, मार्केटमध्ये सेलिंग वाढू शकते. तसं मार्केटमध्ये मोमेंटम कंटिन्यू आहे, ट्रेंड कंटिन्यू, आपला विकनेसचा कोणताच साईन नाही आहे. आणि स्टॉक पण बघताय तुम्ही, रिलायन्ससारखा स्टॉक आहे, रिलायन्सचा पण चांगला सपोर्ट मार्केटला मिळतोच आहे. विकनेस नाही मार्केटमध्ये. जेव्हा मार्केट 21,600च्या खाली जायला लागेल तेव्हाच आपण मार्केटमध्ये थोडं निगेटिव्ह होऊ. कारण की प्राईजचा बिहेव तसाच असतो. प्राईजवरती जाणार, त्यामध्ये पुलबॅक येत राहणार, एक अपमूव्ह देणार, त्याच्यामध्ये पुलबॅक येत जाणार, त्यामध्ये एक पुलबॅक येत जाणार किंवा प्राईज कन्सल्टेशनमध्ये जात असते. प्राईजचा बिहेवच तसा असतो. ठीक आहे, त्यामुळे मार्केटमध्ये निगेटिव्ह व्हायचं नसतं ताबडतोब. आणि इथे जी कॅन्डल दिसते तुम्हाला 3 कॅन्डल, 1 2 3 कॅन्डल, यांचे लो जर तुम्ही बघितले सेम आहे, सेम लो आहे. तुम्हाला मी दाखवून देणार इंट्राडेचा जेव्हा आपण चार्ट बघू 5 मिनिटांचा, त्यामध्ये मी तुम्हाला दाखवून देईल कोणता सपोर्ट असणार तो. ठीक आहे, मग उद्यासाठी आपण कसा प्लॅन करणार, लॉंग केव्हा जाणार, शॉर्ट केव्हा जाणार, आपण मार्केटमध्ये कोणते महत्त्वाचे सपोर्ट असणार इंट्राडेसाठी, त्यासाठी जाणार आपण 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो. तर आजच्या दिवशी मार्केट जे होतं फ्लॅट ओपन झालं, निफ्टी फ्लॅट ओपन झाली होती. आपण सुरुवातीला ट्रेंड ओळखतो मार्केटचा की इंट्राडेमध्ये मार्केटचा ट्रेंड कोणता आहे त्यानुसार आपण प्लॅन करत असतो की मला कॉल साईडला जायचं की पुट साईडला जायचं. पण मार्केट सकाळी काय वाटत होतं आपल्यासाठी की रेंज बंद होऊ शकतं. का होऊ शकतं बघा, कालच्या दिवशी पण मार्केटने इथे सपोर्ट घेतलेला होता, मार्केट पुन्हा वरती गेलेलं होतं आणि या ठिकाणी मार्केट फ्लॅट ओपन झालं. मग आपण काय म्हटलं होतं की ते अशी निगेटिव्ह प्रायजेक्शन बनू शकते, मार्केट खाली येऊ शकतं. पण कोणत्या लेवलच्या खाली? 21,675. हा सपोर्ट जेव्हा मार्केट ब्रेक करेल तेव्हाच मार्केटमध्ये सेलिंग येणार. नाहीतर काय होतं, मार्केट या लेवलला सपोर्ट घेतं, पुन्हा वरती जात असतं. मग तशीच प्रायजेक्शन या ठिकाणी झाली. मार्केटने बरोबर याच लेवलवरती सपोर्ट घेतला, पुन्हा वरती गेलं, या रेजिस्टन्सला क्रॉस केलं नाही. ही लेवल आपल्यासाठी बनली होती स्ट्रॉंग रेजिस्टन्स 21,742. ही लेवल आपल्यासाठी बनली होती रेजिस्टन्स. मार्केट त्या लेवलच्या वरती जात नव्हतं, पुन्हा तिथे जायचं, सेलिंग यायची. मग या ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की प्राईस स्ट्रॉंग होते. ते कसं समजतं आपल्याला की प्राईस स्ट्रॉंग होते? हा जो स्विंग लो बनलेला असतो, म्हणजे हा जो सपोर्ट असतो त्याला प्राईस ब्रेक करत नाही, वरच्या साईडला ती शिफ्ट होत असते, तेव्हा आपण म्हणतो की प्राईस स्ट्रॉंग होते. आता इथं काय व्हायचं बघा, हा पण स्विंग बनला इथे, पण ह्या लोपर्यंत गेला नाही. त्यानंतर हा पण एक स्विंग बनला,
या लोला पण त्याने ब्रेक केलं नाही. म्हणजे काय व्हायचं, प्राईज वरती शिफ्ट व्हायची. समजतंय तुम्हाला? मग प्राईस जर शिफ्ट होते तर तुम्ही अशी ट्रेंड लाईन पण इथे ड्रॉ करू शकतात. हे ओळखण्यासाठी तुम्ही अशी ट्रेंड लाईन ड्रॉ करत असतात. प्राईज ही वरती शिफ्ट होत असते, हळूहळू वरती शिफ्ट होत असते. मग ही जी लेवल होती परफेक्ट आपल्यासाठी रेजिस्टन्सचं काम करायची. त्या लेवलला मार्केट ब्रेक करत नव्हतं. जेव्हा आपण जायचं, तुम्ही कॅन्डलस्टिकचं ऑब्झर्वेशन करत चाला, तुम्हाला या गोष्टी समजतील. हे बघा, तुम्हाला मी बारकावे दाखवून देतो इथे. कॅन्डलस्टिकला बारकाईने बघायचं की जेव्हा पण प्राईज ह्या लेवलच्या वरती जाते कशी शॅडो बनत असते बघा. इथे पण बघा तुम्ही ब्रेकआउट फेल व्हायचे, इथे पण बघा कॅन्डलला शॅडो बनायच्या, इथे पण बघा कॅन्डलला शॅडो बनायच्या, इथं पण नाही गेली प्राईजवरती. म्हणजे ही लेवल आपल्यासाठी काय होती, स्ट्रॉंग हर्डल, स्ट्रॉंग रेजिस्टन्स होती. मग अशा वेळेला काय होत असतं, जर प्राईज एकाच लेवलला सारखं हिट करते, मग तो सपोर्ट असू द्या किंवा रेजिस्टन्स असू द्या, कोणत्याही ठिकाणी असू द्या, सारखे त्याच लेवलला हिट करते जाऊन, तर चान्सेस काय असतात ब्रेकआउटचे. जर रेजिस्टन्सला हिट करते तर तिथे प्राईजचे ब्रेकआउट होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग तो जर स्ट्रॉंग ब्रेकआउट असेल तर येणारा अपमूव जो असतो ना तो मोठा असतो. तुम्ही जर त्याला कॅच केलं तर तुमचं प्रॉफिट जास्त बनतं. आपण तिथे मोमेंटमला कॅच करत असतो. आपण त्या ठिकाणी मोमेंटमला कॅच करत होतो. मोमेंटम होता का? होता. हे प्राईज ॲक्शनवरून तुम्हाला लक्षात येत होतं की प्राईज वरती शिफ्ट व्हायची. हे जे स्विंग बनत होते प्रत्येक वेळेला, हा स्विंग जो होता या लोला, हा स्विंग जो बनायचा तो प्रिव्हियस लोला ब्रेक करत नव्हता. इथे पण बघा तुम्ही, हे स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही अशी इथे पण या ठिकाणी पण तुम्ही अशी नंतर ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकले असते. हे स्विंग लो ब्रेक होत नव्हते, प्राईज वरती शिफ्ट व्हायची. आणि एक वेळ अशी आली की बरोबर प्राईजने त्या लेवलला ब्रेकआउट दिला. स्ट्रॉंग ब्रेकआउट जो म्हणतो ना, ते कॅन्डलस्टिकवरून पण तुम्हाला लक्षात येत असतं की स्ट्रॉंग ब्रेकआउट आपण कशाला म्हणायचं असतं. एखादी कॅन्डल मोठी बनते आणि त्या रेजिस्टन्सला ब्रेक करते तर मग आपण म्हणत असतो त्या ठिकाणी ब्रेकआउट कसं आहे, स्ट्रॉंग आहे. जसं इथे झालेलं होतं बघा, या ठिकाणी हा स्ट्रॉंग ब्रेकआउट होता. प्राईज इथे खाली आली, छोट्या कॅन्डल बनवत खाली यायची बघा. इथून अपमूव दिला, ब्रेकआउट दिला, फेल झाला, पुन्हा खाली आली स्लोली, हा नंतर ब्रेकआउट होता. म्हणजे ही जी रेजिस्टन्स लेवल होती त्या ठिकाणीच प्राईस थांबायची. ती किती खाली येत नव्हती. जर सडन फॉल यायचा असता तर इथून मार्केट खाली आलेलं असतं, पण थांबत होतं. त्या रेजिस्टन्स लेवलला मार्केट थांबत होतं. आणि इथून जेव्हा हा ब्रेकआउट दिला, हा पुलबॅक दिला, जेव्हा इथे कंटिन्युएशन झालं, हा मोठा मूव होता. या ठिकाणी मग आपला रिस्क रिवॉर्ड बनत असतो. म्हणजे 21,750च्या वरती इथे कॉल साईडचा ट्रेड बनत होता, 21,750च्या वरती. आणि ज्या ठिकाणी मोमेंटम मिळत असतो त्या ठिकाणी जर तुमची एंट्री झाली तर त्या ठिकाणी तुमचं बनतं प्रॉफिट. आता जे पण ॲग्रेसिव्ह जाण्याचा प्रयत्न करत असतील त्यांचे स्टॉप लॉस हिट. ठीक आहे, कसे हिट झाले सांगतो मी तुम्हाला. की हे बघा, इथे पण कॅन्डल काय करते, ब्रेकआउट देते, एंट्री घेतली, स्टॉप लॉस लावला, मार्केट खाली आलं, स्टॉप लॉस हिट करून टाकला. जे पण ॲग्रेसिव्ह जाणार त्यांचा स्टॉप लॉस हिट होणार. मग काही जण अगोदरच अनुमान लावून बसतात की नाही, मी एंट्री घेतली की मार्केट वरतीच जाणार, पुन्हा इथे एंट्री घेतील, इथून आता ब्रेकआउट देऊ शकतं, ते आता खाली स्टॉप लॉस हिट करून टाकतं. जेव्हा पण प्राईस रेजिस्टन्सचा ब्रेकआउट देत असते तिथे शक्यतो पुलबॅक बघितला पाहिजे. पुलबॅकमध्ये काही वेळेला ॲग्रेसिव्ह पण प्रॉफिट बनतं, मार्केट निघून जातं वरती कंटिन्युअसली, पण शक्यतो पुलबॅकमध्ये गेलं तर आपल्याला ट्रेंड लक्षात येत असतो की खरंच मार्केट इथून वरती जात आहे का, ते आपल्याला लक्षात येतं. आणि इथे परफेक्ट हा जो ट्रेड बनलेला होता कॉल साईडचा, मस्त ट्रेड होता, चांगला मोमेंटम होता. आणि या मोमेंटमला जर तुम्ही कॅच केलं तर तुमचं प्रॉफिट बनतं मग. ठीक आहे, कंटिन्युअस मार्केट वरती गेलं, पुन्हा 21,800 एक राऊंड फिगर लेवल आली, एक रेजिस्टन्स लेवल आली. ठीक आहे, 21,800 वरतीच बघा मार्केटने पुन्हा पॉज घेतला. इथे 5, 10, 15, 20, 20 ते 25 मिनटं मार्केट इथं काय थांबलेलं होतं 21,800च्या रेजिस्टन्सवरती, इथेच थांबलेलं होतं मार्केट. इथे मग हा ब्रेकआउट दिला. आता इथे कोणी जर ॲग्रेसिव्हली गेलं असतं, ॲग्रेसिव्ह जर एंट्री असती ना कॉल साईडला, तर त्यांचं पण प्रॉफिट बनलेलं असतं. पण इथं काय होत असतं ना, तुम्ही ट्रेंडला कॅच करत नाही, इथे स्कॅल्पिंग, या ठिकाणी तुम्ही स्कॅल्पिंग करू शकता, थांबू शकत नाही. थांबले तर काय होतं हे दिसतंय तुम्हाला. जर तुम्ही थांबले एखाद्या ट्रेडमध्ये तर काय होत असतं इथे, नाही तर तुमचा स्टॉप लॉसचा पॉईंट पण चांगला असतो, रिस्क रिवॉर्ड तुमचा व्यवस्थित असतो या ठिकाणी. तुम्ही जर या ठिकाणी रिस्क रिवॉर्डनुसार जर काम केलं तर प्रॉफिट बनतं. हा जो स्पाईक येत असतो तो स्पाईक तुम्हाला प्रॉफिट देऊन जातो. 15, 20, 25 पॉईंट तुमचे ऑप्शनमध्ये बनत असतात, एवढं प्रॉफिट तुम्हाला होत असतं. मग थांबायची गरज नाही. जर तुमचा 10 पॉईंटचा स्टॉप लॉस बनतो आहे आणि प्रॉफिट जर 15 ते 20 पॉईंटचं बनतं आहे तुमचं, थांबायची गरज नाही तुम्हाला. तुम्ही रिस्क रिवॉर्डनुसार काम केलं पाहिजे. की मार्केट जर एवढा मोठा मूव देऊन वरती जात आहे, मी इथे एवढं प्रॉफिट बनवतो आहे, तर मग थांबायला नको. मग त्यानंतर काय झालं, जेव्हा मार्केटने 21,800चा रेजिस्टन्स ब्रेक केला, हाय जर बघितला,
हाय पण आपण इथे ड्रॉ करून घेऊ. हाय किती होता आजचा? 21,832चा होता. ह्या कॅन्डलचा हाय बघूया. 21,832 बरोबर. 21,832चा हाय होता. या लेवलला सस्टेन नाही झालं मार्केट 21,800वरती. आणि 3 वाजता बरोबर मार्केटमध्ये ना प्रॉफिट बुकिंग व्हायला सुरुवात झाली. मार्केट खाली आलं. इथे काय झाली? सेलिंग. ही जी राऊंड फिगर होती इथे मार्केट सस्टेन नाही झालं 21,800वरती. ठीक आहे, मार्केट खाली आलं आणि असं खाली आलं आपण विचार पण करू शकत नाही, एवढ्या फास्ट मार्केट खाली आलेलं होतं. फास्ट मार्केट बघा अर्ध्या तासामध्येच. ही 3 वाजताची कॅन्डल होती. 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे काय शेवटची 30 मिनटे मार्केटने जो पूर्ण दिवस घालवला वरती जाण्यासाठी. पूर्ण दिवस घालवला मार्केटने. सकाळी 9:15 वाजेपासून मार्केट थोडं साईडवेज झालं इथे. नंतर हा जो ब्रेकआउट दिला एवढं वरती गेलं ते मार्केट अर्ध्या तासामध्येच खाली आलेलं होतं. मार्केटमध्ये अचानक केव्हा पण प्रॉफिट बुकिंग येऊ शकते. तुम्ही या ठिकाणी विचार पण करू शकत नाही की मार्केट एवढं खाली येऊ शकतं ताबडतोब. आलेलं होतं. 21,832 कुठं होतं आणि 21,690 कुठे होतं. विचार करा तुम्ही किती खाली आलं मार्केट. सडन खाली आलं. ज्या ठिकाणी प्राईजने सपोर्ट घेतलेला होता त्याच लेवलवरती मार्केट आलेलं होतं. तिथेच येऊन पोहोचलेलं होतं. आता क्लोज जरी 21,742च्या वरती आलेला आहे, तो फायनल क्लोज ॲडजस्टेड होऊन जी प्राईज आली ना ती आली त्या लेवलला. ठीक आहे, 21,740 45च्या आसपास आलेला आहे तो क्लोज. तर ती ॲडजस्टेड प्राईज आहे. ठीक आहे, पण इथं क्लोजिंग दिली होती प्राईजने 21,690वरती. मग असा जो फॉल येत असतो मार्केटमध्ये, सडन फॉल आपण त्याला म्हणतो, असा फॉल जो येत असतो ना मग तिथे कोणते सपोर्ट रेजिस्टन्स पण काम करत नाही आपले. ठीक आहे, मार्केट त्यांना तोडत येतं. आता हे सगळे आपल्यासाठी काय होते? सपोर्ट. 21,768 21,742 त्यानंतर 21,708 या लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करत होत्या. मार्केटने त्यांना ब्रेक करून टाकलं. जेव्हा असा मोठा फॉल येत असतो ना मार्केटमध्ये, सडन फॉल, त्या ठिकाणी सपोर्ट रेजिस्टन्स पण काम करत नाही. हे अचानक मार्केट खाली येत असतं. समजून घ्या. समजलं? तरी ते ट्रेड जो बनलेला होता परफेक्ट होता. प्राइज ॲक्शननुसार इथे ट्रेड बनलेला होता सकाळच्या वेळेला. इथे प्राइज ॲक्शननुसार ट्रेड बनत होता. ज्यांना प्राइज ॲक्शन समजते, मार्केटचा ट्रेंड समजतो की कशा प्रकारे प्राईस शिफ्ट होते, आपण कोणत्या जागेवरती एंट्री घेतली पाहिजे, त्यांना समजतं. बरोबर एंट्री होती. हा जो रेजिस्टन्स होता ना तो ब्रेक झाल्यानंतर या ठिकाणी एंट्री बनत होती. हे लक्षात ठेवा तुम्ही. कोणत्याही ठिकाणी तुम्हाला असं स्ट्रक्चर जर दिसलं की एकाच लेवलला प्राईस सारखं हिट करते, तो रेजिस्टन्स असू द्या किंवा सपोर्ट असू द्या, जर तिथे सारखी प्राईस जाऊन हिट करत असेल सारखी, त्याचे ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त असतात. लक्षात ठेवा. ते सपोर्टच्या बाबतीत पण होऊ शकतं. तसं मी तुम्हाला आता सांगणारच आहे कोणत्या लेवलला ते होऊ शकतं. समजलं? मग उद्यासाठी आपला प्लॅन काय असला पाहिजे? आपण कॉल साईडला केव्हा जाणार, पुट साईडला केव्हा जाणार? तर आता मार्केट जर फ्लॅट ओपन झालं तर आजच्या दिवशी पण बघा मार्केटने कोणत्या लेवलवरती सपोर्ट घेतला. हा एक डिमांड झोन आहे. स्ट्रॉंग सपोर्टचं काम करतो आहे. मार्केट तिथे येऊन थांबलेलं होतं. बरोबर आहे. मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल 21,700च्या आसपास जर मार्केट ओपन झालं, 21,700 21,720 21,700 ते 21,720 ह्या लेवलच्या दरम्यान जर मार्केट ओपन होत असेल, ह्या लेवलच्या दरम्यान, तर ही लेवल अजून पण आपल्यासाठी सपोर्ट असणार. काही वेळेला इथे पण प्राईस सपोर्ट घेऊन वरती येऊ शकते. चान्सेस असू शकतात. मग आपण इथे कॉल साईडचा प्लॅन करणार का? नाही. ताबडतोब इथे आपण कॉल साईडचा प्लॅन करणार नाही. लक्षात घ्यायचं आहे. कॉल साईडचा प्लॅन आपण कुठे करणार? पुन्हा ही लेवल जी आहे ना आपल्यासाठी रेजिस्टन्सचं काम करणार उद्या आपण 21,742च. लक्षात ठेवायचं. जरी हा सपोर्ट ब्रेक झालेला आहे, ह्या लेवल मी का ठेवत असतो? काम करतात त्या. ह्या लेवल काम करत असतात. प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. ह्या लेवल काम करत असतात. हीच लेवल आपल्यासाठी काय बनेल? रेजिस्टन्स. कारण की मार्केट जेव्हा वरती जातं ही लेवल आपल्यासाठी बनते सपोर्ट. मग मार्केट जेव्हा इथून वरती जाणार हीच लेवल आपल्यासाठी बनणार रेजिस्टन्स. मार्केट जर फ्लॅट ओपन होताना दिसलं आपल्याला आणि जर ह्या रेजिस्टन्सला ब्रेक करता आहे, इथे पुन्हा काही प्राइजेक्शन बघायला मिळाली तर आपण पुन्हा कॉल साईडला जाऊ. आपण मार्केटमध्ये लाँग जाणार इथे. पण एवढंच आहे की मार्केट जर 21,800पर्यंत गेलं तर तिथे पुन्हा सेलिंगचं प्रेशर येऊ शकतं. सेलिंगचं प्रेशर त्या लेवलवरती येऊ शकतं. पण आपला ट्रेड इथे बनू शकतो. एक प्राइजेक्शन बघून आपण इथे 21,742च्या वरती कॉल साईडला जाऊ शकतो. इथे कॉल साईडचा आपला ट्रेड बनू शकतो. आपलं टार्गेट कुठपर्यंत असलं पाहिजे? जास्तीत जास्त 21,800पर्यंत. इथपर्यंत आपलं टार्गेट असलं पाहिजे. कारण की मार्केट बघितलं आजच्या दिवशी इथं सस्टेन होत नाही आहे. तिथूनच एक मोठा रिव्हर्सल आलेला आहे. चान्सेस काय असतील माहिती आहे का? मार्केट तिथे पुन्हा जाणार आणि सेलिंगचा प्रेशर येणार. त्यामुळे आपण थांबणार नाही तिथे. आपल्याला जे प्रॉफिट मिळतं आहे ते प्रॉफिट आपण बुक करण्याचा प्रयत्न करणार. प्रॉफिट बुक करणार इथे. ठीक आहे. मोमेंटम फास्ट असेल
आजच्यासारखा तर प्रॉफिट मिळून जाणार. प्राइजेक्शन बघत चला. जरी मार्केट समजा मार्केट सुरुवातीला वेळ घालवतंय, प्राइजेक्शन बघायची. जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं ना की मला दिसतं ही प्राईजवरती शिफ्ट होते. विकनेस नाही, विकनेस जर असताना इथेच निगेटिव्ह प्राइजेक्शन बनवत मार्केट खाली आलेलं असतं आणि या सपोर्टला पण ब्रेक केलेलं असतं. प्राईस स्ट्रॉंग होती, इथे सपोर्ट घेतला, पण आपल्या प्रिव्हियस स्विंग लोला ब्रेक करत नव्हती. प्राईस वरतीच जायची. समजलं? हे असं स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणत असतो असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न, असं स्ट्रक्चर इथे तयार झालेलं होतं आणि हा मूव त्याने दिला. पण त्याचं जे टार्गेट निघतं ना इथे, तुम्ही जर टार्गेट याचं काढलं तर ते टार्गेट इथं मिळालेलं होतं. तुम्ही चेक करून बघा. या अशा गोष्टी ज्या असतात तुमच्या अभ्यासासाठी चांगल्या असतात. ठीक आहे, तुम्ही हे चेक केलं पाहिजे. आता मी ड्रॉईंग केलं समजा आणि ही लेवल चेक करतो आहे. हा डिफरन्स जो असतो हे पॅटर्नचं काय असतं, टार्गेट ब्रेकआउटनंतर बरोबर तेवढं टार्गेट दिलेलं होतं. ब्रेकआउटनंतर जर तुम्ही असा असेंडिंग ट्रायंगल ड्रॉ केला, अशा प्रकारे केलं ड्रॉ याला, आणि हा जो डिफरन्स असतो हे तुमचं पॅटर्नचं काय असतं, टार्गेट. प्राईज इथे काय करायची, हिट करायची. हे बनलेलं होतं असं एक असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न आणि त्याचं टार्गेट बरोबर निघून येत होतं आणि मिळालं पण ते. या गोष्टी तुम्ही लाईव्हवरती करायच्या असतात. लाईव्हवरती ड्रॉईंग केलं की क्लिअरिटी जास्त येत असते. समजलं? तर कॉल साईडचं समजलेलं असेल तुम्हाला की 21,742च्या वरती आपण इथे जाऊ शकतो. लॉंग मार्केटमध्ये लॉंग जाऊ शकतो आपण. मार्केटमध्ये आपण लॉंग जाऊ शकतो. आपलं टार्गेट असलं पाहिजे 21,800 जास्तीत जास्त. गॅपअप जर ओपन झालं 21,800च्या आसपासच ओपन झालं तर तिथे आपला कोणताही ट्रेड बनणार नाही. आपण ट्रेंडला ओळखणार. मार्केटचा ट्रेंड कोणता आहे, मार्केटला थोडा वेळ घालू द्या. 20, 25, 30 मिनिटे मार्केटला वेळ घालू द्या. घाई करू नका. व्हॉलॅटिलिटीमध्ये फसू नका. जसं मार्केट बघा पहिली कॅन्डल मोठी बनवत असतं, खाली येत असतं. मग ह्या पहिल्या कॅन्डलला बघून काही जण काय करतात, पुट साईडला जातात. त्यांना वाटतं की मार्केट आता निगेटिव्हच होईल, फ्लॅट झालं हो, पण ते खालीच येणार. मोठी कॅन्डल बनवलेली पण ते रिव्हर्सल देऊन टाकतं. मग तुमचा स्टॉप लॉस इथे हिट होऊन जातो. ही घाई करायची नसते. आपण करतो का, सकाळच्या वेळेला मी तुम्हाला लाईव्हवरती या गोष्टी सांगत असतो. असं नाही की नंतर मी लाईव्हवरती सांगतो की मला एक रेजिस्टन्स दिसतो आहे वरती, खाली एक सपोर्ट दिसतो आहे. माझ्यासाठी मार्केट जोपर्यंत ह्या लेवलच्या दरम्यान थांबणार ते माझ्यासाठी असणार साईडवेज. कशावरून ओळखलं आपण, लेवलवरून ओळखलं. कारण की मार्केट जेव्हा एका रेंजमध्ये फसतं ते, ठीक आहे. मग काय होत असतं तिथं, रेंज बाउंड मोमेंटम नसतो तिथे मार्केटमध्ये मोमेंटम नसतो. तो मोमेंटम आपल्याला केव्हा मिळत असतो, जेव्हा मार्केट त्या रेंजच्या बाहेर निघतं तेव्हा आपल्याला चांगला मोमेंटम मिळत असतो. मग तिथे आपण कॅच करायचं आहे त्या मोमेंटमला. इथे नाही ट्रेड घ्यायचा. तुम्ही इथे ट्रॅप होत असतात, तुमचे स्टॉप लॉस इथे हिट होत असतात. ह्या ठिकाणी ट्रॅप व्हायचं नसतं. समजलं? गॅपअप झालं, परफेक्ट ट्रेंडला ओळखायचं. मार्केट 21,800च्या वरती सस्टेन होतं का ते बघा. सस्टेन होऊन काही प्राइजेक्शन बनते का तिथे ती बघायची. नंतर कॉल साईडला जाण्याचा प्रयत्न करायचा. नाहीतर ट्रेड टाळायचा पूर्णपणे. तिथे ट्रेड टाळायचा. का सांगतोय ट्रेड टाळायचा, हा जो फॉल आलेला आहे ना याच्यामुळे म्हणतोय की इथे ट्रेड कॉल साईडला टाळायचं आहे. कारण की तुम्ही इथे काय बघणार की इथे मार्केट थोडं वरती जातं आहे म्हणून कॉल साईडला जाण्याचा प्रयत्न करणार. सस्टेन होणार नाही, ते खालीच येईल पुन्हा. सेलिंगचं प्रेशर इथं येणारच मग पुन्हा. त्यामुळे घाई करायचे नसते. मार्केटला स्थिर होऊ द्या. मार्केटचा फ्लो कोणत्या दिशेने असतो तो बघायचं, त्यानंतर एंट्री घ्यायची. समजलं? त्यानंतर पुट साईडला ट्रेड केव्हा बनेल आपला, म्हणजे आपण मार्केटमध्ये शॉर्ट साईडला केव्हा जाऊ शकतो, इंट्राडेमध्ये. तर हीच लेवल आपल्यासाठी महत्त्वाची. हे बघा, हा एक झोन मी तुम्हाला सांगितला होता की तुम्ही असं झोन ड्रॉ करून ठेवत चला. हा एक झोन आहे, तुम्हाला दाखवतो पूर्ण झोन. हा दिसतंय तुम्हाला. मार्केट प्रत्येक वेळेला काय करायचं, इथं सपोर्ट घ्यायचं. बघा हे दिसतंय तुम्हाला. वरती जायचं, पुन्हा याच लेवलला सपोर्ट घ्यायचं. इथे सपोर्ट घेतं आहे प्रत्येक वेळेला, इथे येऊन सपोर्ट घेतं आहे मार्केट. बरोबर आहे. आता इथे हा फॉल पण आला, जवळजवळ ह्याच लेवलपर्यंत आला. मग आपल्यासाठी हा एक झोन काय आहे, डिमांड झोन आहे. हा एक डिमांड झोन आहे. आता इथे पण प्राईजने 1, 2, 3, 4, 5 वेळेला जवळजवळ हिट केलेलं आहे. चान्सेस काय असतील इथे, ब्रेकडाऊनचे असतील. प्राईजने जर इथे ब्रेकडाऊन जर दिला तर इथे सेलिंग वाढेल. जसं मी म्हणतो ना की प्राईज कन्सोलिडेशनमध्ये ती जेव्हा एका रेंजच्या बाहेर जाते तिथे बाईंग येत असते, अपमूव देत असते. तसंच येतच असतं. तसंच या ठिकाणी जेव्हा प्राईस सपोर्टला ब्रेक करते, स्ट्रॉंग सपोर्टला, तिथे येणारा फॉल पण मोठा असतो. सेलिंग इथे जास्त. सेलिंग काय येत असते, जास्त येत असते. मग आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, मला वाट बघायची की मार्केट ह्या लेवलच्या खाली जातं आहे का, तिथे काही प्राइजेक्शन बनते का, ते मला बघायचं आहे. नंतर मी जाणार पुट साईडला, मग मी पुट बाय करेल. असा अंदाज करणार नाही की एक कॅन्डलने ब्रेकडाऊन दिलेला आहे आणि मी ताबडतोब पुट बाय केला. मी ट्रॅप होणार तिथे. ठीक आहे, तिथे पण बाईंग होत असते काही वेळेला. ताबडतोब मार्केट रिव्हर्स होऊन जात असतं. काही प्राइजेक्शन बनली तर मी पुट साईडला जाण्याचा प्रयत्न करेल. कोणती लेवल असणार,
21,675 या लेवलच्या खाली मी जाणार पुट साईडला. इथे मी पुट साईडला जाण्याचा प्रयत्न करेल. माझं टार्गेट कुठपर्यंत असलं पाहिजे 21,600 पर्यंत. माझं पहिलं टार्गेट जे असलं पाहिजे 21,600 पर्यंत असलं पाहिजे. म्हणजे जरी ते मार्केटने ब्रेकडाऊन जर दिला तर पहिलं टार्गेट जे असेल 21,600 इथून जर खाली आलं तर ही लेवल सपोर्ट असेल 21,600ची. त्यानंतर सपोर्ट कोणता आहे 21,565. ही लेवल दुसरा सपोर्ट, ही लेवल पहिला सपोर्ट आणि ही लेवल दुसरा सपोर्ट, असे दोन सपोर्ट मार्केटसाठी असतील. आणि मार्केट इथे स्पीडने खाली येणार. इथे जे येणार मार्केट फ्लॅट ओपन जर झालं आणि या सपोर्टला जर ब्रेक केलं ना स्पीडमध्ये येणार खाली. सेलिंग वाढेल मार्केटमध्ये, लक्षात घ्या. कारण की इथे 4-5 वेळेला मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. तर हा सपोर्ट काय होईल मग वीक. हा सपोर्ट वीक होत असतो. हे बघा, ट्रेडिंग करायची ना काहीतरी लॉजिक असलं पाहिजे. असं अंदाजे ट्रेडिंग चालत नाही. तुम्ही जो पण ट्रेड घेताय, तुम्हाला इंट्राडे करायचं आहे, करा इंट्राडे, काही हरकत नाही. पण ते बारकावे असतात ना ते शिकून घ्या. इंट्राडेमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे ते शिकून घ्या. मग नंतर इंट्राडे ट्रेडिंग करा, नाहीतर करू नका. समजलं? तुमचं काय होईल, तुम्ही जर अशा साईडवेज मार्केटमध्ये फसले, स्टॉपला हिट होत जातील, तो पण लॉस होणार तुमचा. आणि तिथे तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही करणार ओव्हर ट्रेडिंग. ओव्हर ट्रेडिंग करणार, त्या ओव्हर ट्रेडिंगमध्ये पण तुमचा लॉस होतो. आणि त्यानंतर ब्रोकरेज पण तुमचं जास्त. ओव्हरऑल तुमचा लॉस बघा किती मोठा होत असतो. लॉस जे असतात तुमचे वाढतात. ठीक आहे, या गोष्टी टाळायच्या आहे. परफेक्ट लेवलला एंट्री घ्या. तुम्हाला म्हटलं ना की मार्केट या झोनमध्ये साईडवेजच होऊ शकतं, गरज नाही. मग इथे एंट्री घ्यायची गरज नसते. या झोनमध्ये, या झोनच्या बाहेर मार्केटला जाऊ द्या. सकाळी लाईव्हवरती सांगितलं, एक तर इथून ब्रेकआउट देईल किंवा ब्रेकडाऊन देईल इथून मार्केट. दोन पॉसिबिलिटी आहे. जोपर्यंत मार्केट ह्या रेंजमध्ये थांबेल, मार्केट होईल साईडवेज. परफेक्ट मार्केट या रेंजच्या बाहेर जेव्हा गेला एक अपमू दिला बघा त्याने. एक गोष्टी बघत चला, अभ्यास करत चला या गोष्टींचा. स्वतः तुम्ही बघायचं आहे, याच्यावरती प्रॅक्टिस करायची. आता असा सेटअप जर कुठे बनला तर मी काय केलं पाहिजे हे बघत चालायचं तुम्ही. आणि जेव्हा पण ट्रेड घ्यायचा स्टॉपलॉस लावत चला. मनात स्टॉपलॉस कधी पकडू नका. ज्या पण लेवलला तुम्हाला एंट्री घ्यायची स्टॉपलॉस लावा. भले तुम्ही चुकले तरी चालतील. मार्केट होऊ द्या रिव्हर्स, चालेल. मार्केट रिव्हर्स झालं तरी चालेल. पण या गोष्टी बघत चला तुम्ही. ठीक आहे, प्राईज ॲक्शनला फॉलो करत चला. प्राईज कुठे थांबते, कशी ब्रेकआउट देते, कुठं रिटेस्ट करते, काय फॉर्मेशन तयार होते प्राईजचं, सर्व बघत चालायचं तुम्ही. हे कसं असतं, तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर शक्य आहे. जर तुम्ही प्रॅक्टिसच नाही केली तर ते शक्य नाही. समजलं? त्यामुळे मनात स्टॉपलॉस पकडायचा नाही, लॉस जास्त घ्यायचा नाही, लॉस जास्त करून घ्यायचा नसतो. ठीक आहे, त्यासाठी मग आपण स्टॉपलॉस लावला पाहिजे. तर निफ्टीमध्ये तुम्हाला महत्त्वाचे लेवल समजलेले असतील, कोणत्या लेवलला आपण बाय करायचं आणि कोणत्या लेवलला आपण सेल करायचं. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला कॉमेंट पण करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.